भागवत धर्मात ज्येष्ठ, वैराग्यात श्रेष्ठ, भक्तीत अतिश्रेष्ठ, भगवंताचे लाडके भक्त, वैराग्य मूर्ती जगद्गुरु संत तुकोबा यांचा चार चरणाचा गोड असा अभंग मानव देहाला आल्यानंतर आपण नक्की काय प्रार्थना करावी याचा सांग वर्णन तुकोबा यांनी आपल्या या अशा गोड अभंगातून या ठिकाणी सांगितलेला आहे। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार। मौजे पाचवड या ग्रामे वैकुंठवासी आदरणीय दादासाहेब जगन्नाथ गाडगे यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे। या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा परिवार म्हणजे त्यांचे ज्येष्ठ पुत्र आदरणीय विक्रम शेठ दादासाहेब गाडगे, आदरणीय द्वितीय पुत्र प्रमोद शेठ दादासाहेब गाडगे यांच्या माध्यमातून त्या दोघांना जी कृपा मिळालेली आहे ती आदरणीय श्रीमती शालन दादासाहेब गाडगे यांच्या बळाने आणि त्यांच्या असणाऱ्या दोन कन्या आदरणीय सौभाग्यवती आशाताई गोरख निकम आणि आदरणीय सौभाग्यवती लताताई अभय मोरे यांच्या समन्वयाने त्यांच्या असणाऱ्या दोन सुना त्यांच्या पाठबळाने जिथपर्यंत वैकुंठवासी दादासाहेबांचा बैलगाडा त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी चालवलेला आहे। रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याला मी एवढीच विनंती करेन की त्यांचा हा अखंड संसार रथ परमार्थाच्या मार्गाने चालत धर्माची, नीतीची आणि आपल्या गावकुसाची सेवा करत तो रथ शेवटपर्यंत चार चाकावर चालावा। दोन चाक मुलाची आणि दोन चाक त्यांच्या सौभाग्यवतींची अशी चार चाक मिळून हा संसार रथ चाललेला असतो। बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो की महाराज आम्हाला विचारतात कधी कधी लय दिवस खराब चाललेत महाराज, वाईट परिस्थिती आहे, अहो किती केलं तरी पुरत नाही, पाजात दुःख पडलेलं असतं, याच्यावर काहीतरी उपाय सांगा। मग आम्ही त्यांना आनंदाने सांगत असतो याच्यावर उपाय आहे, गड्या 101 ज्ञानेश्वरीची पारायण कर। महाराज तेवढं सोडून दुसरं काय आहे का? आपल्या बापाने ठेवलंय का सुखाचा संसार? हे संतांनी सांगितलंय ठाऊकच आहे संसार दुःखाचा, चित्तीशीन याचा मानू नये। अरे तो दुःखाचाच आहे। तुकोबाराय म्हटले माझ्या वाट्याला ते चुकलं नाही, मी श्रीमंत होतो दैनी होऊन संसारात राहिलो। ज्ञानोबाराय म्हणते मी जपी तपी योगी होतो, पण मला शेवटी संसारात राहून या संसाराचा पालक करावा लागला। आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय। रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याचे चरण पाहिल्याशिवाय संसाराला परमार्थाचा आकार येत नसतो। म्हणून संसार करत असताना त्या संसाराला परमार्थाचं वलय कसं द्यायचं हे या गाडगे परिवाराच्या सुपुत्रानं जाणलं आणि त्यांनी ठरवलं महाराज आमच्या वडिलांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे आणि तुम्हाला आळंदीवरून यावं लागेल। तसं मी त्यांच्या बाजूलाच असतो पण आळंदी गाव असल्यामुळे सांगावं लागतं। आळंदी चोराची नाही बरं का, ज्ञानोबारायांची आळंदी। आणि माझ्या ज्ञानोबारायांना 750 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मोठा भव्य दिव्य आम्ही सोहळा केला। 11 किलो नाही 22.5 किलो कळस ज्ञानोबारायांच्या आळंदी तीर्थक्षेत्रावर त्या मंदिरावर कलशस्थानी असतो कळश आहे। अभिमानाची गोष्ट आहे। आमचा सर्व वारकरी संप्रदाय, आमचा नव्हे आपला सर्व वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांचा ऋणी राहणार आहे, कारण त्यांनी आपल्याला त्यांच्या कुशीत घेतलेलं आहे आणि भगवंताचं गोड नाम आपल्या मुखामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये कसं जाईल
याचा यथासांग प्रयत्न आमच्या ज्ञानोबा तुकोबा आदी संत मानलेल्यांनी केलेला आहे. तो नामस्मरणाचा सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवायचा आहे आपल्या गाडगे परिवाराच्या माध्यमातून. सुंदर वातावरण आहे, बाहेर रिमझिम पाऊस आहे. याच पावसामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाचं आगमन झालं. याच पावसामध्ये त्याच दिवशी माझ्या ज्ञानोबारायांचं आगमन झालं. आणि याच पावसामध्ये याच ठिकाणी आज कीर्तनाचा आपण गोड या ठिकाणी सांगता करणार आहोत. प्रथमतः आलेल्या सर्व ग्रामस्थांना माझं 2 हात नमस्कार. तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात. या ठिकाणी आदरणीय गायक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भिवाजी महाराज सणस त्यांना वेळात वेळ काढून सांगितलं बाबा या साथीला फार गरज आहे. आदरणीय ग्रामस्थांचे गायक असतील, ग्रामस्थ मंडळी, टाळकरी मंडळी, मृदुंग वादक आदरणीय माऊली महाराज आणि साऊंड सिस्टीम ज्यांची आहे त्यांना एक खूप खूप प्रणाम. महाराज गोड आहे काय, थोडे परी निरे, थोडं असावं पण गोड असावं या उक्तीमध्ये तुम्ही आहात. आणि जास्त गर्दी नसली चालेल पण तुम्ही सर्व गर्दी आहात. गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आहे. नाही तर आमच्याकडे गौतमी काल होतीच की खूप गर्दी होती, पण त्या गर्दीला काही उपयोग नाही. कारण तिथून सार नाही निघणार, तिथून सार निघणार आहे. काय सार निघणार आहे? सार 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 नाम तुझे सार. म्हणून शिवपाणी जपत आहे वारंवार भगवान शिव परमात्मा. ज्या पंढरीत परमात्म्याचं नामस्मरण करतोय ते नामस्मरण आपण या ठिकाणी आज करणार आहोत. त्या नामस्मरणाचा काय फायदा आहे त्याचं काही आपण एक 4-2 दृष्टांताने पाहणार आहोत. आणि कीर्तन असं गोड करणार आहोत. आणि देवाला आवडतं म्हणून कीर्तन आहे बरं का. गाडगे परिवाराला आवडतं म्हणून कीर्तन नाही. देवाला कीर्तन आवडतं आणि ते करावं. आवडे देवासी तो ऐका. जे देवाला आवडतं ना ते आपण करावं. मग आपल्या आवडीचं आपल्याला भेटतं. काय म्हटलं मी? तुम्हाला जे आवडतं ते करू नका. तुम्हाला जे आवडतं ते देवाला आवडेल असं नाही. पण देवाला जे आवडतं ते तुम्ही केलं की तुम्हाला जे आवडतं ते मिळणार. लक्षात ठेवा. म्हणून देवाला जे आवडतं तसं करावं. हे आमच्या प्रमोद महाराज आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू आदरणीय विक्रम महाराज यांनी घेतलं. आणि मला 2-3 वर्षापूर्वी ते बोलले, महाराज आमच्या गावी यायचं बरं का. म्हणलं येऊ, पण अशा योगाने येईल असं मला वाटलं नव्हतं. काय हरकत नाही. बाबांची सुद्धा भेट झाली होती. गोड स्वभावाचे आहे. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. या शुद्ध बीजाच्या पोटी विक्रम शेठ सारखे, प्रमोद शेठ सारखे त्यांच्या 2 भगिनी असतील. असे गोड रत्न या ठिकाणी बीज या ठिकाणी प्रसवलेले आहेत. एक लक्षात ठेवा. लोक म्हणतात परिवार शुद्ध करायचा, लोक म्हणतात संसार चांगला करायचा. संसार त्याचा चांगला होतो ज्याला परमार्थाची झालर आहे. काय म्हटलं मी? संसार त्याचा चांगला होतो ज्याच्या परमार्थाला झालर, संसाराला परमार्थाची झालर आहे त्याचा संसार चांगला होतो. म्हणून संसार चांगला करायला जाऊ नका, परमार्थ चांगला करा. संसार गोड होईल. नाही तर संसार कालही गोड नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. संसार कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नाही. मानलं तर तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण त्या संसाराला परमार्थाची झालर लावा. आणि ही झालर याच जन्मात घडते बरं का. ही झालर याच जन्मात घडते. ही झालर या मनुष्य देहातच घडते. मनुष्य देह फार महत्वाचा आहे. काय झालं? देवाने 84 लक्ष योनी केल्या. हो, भक्तिविन जिनी झळो लागीन वाणी यातना भोगणे दुःख रूप. हो, एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. किती योनी आहे मला मी सांगतो. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 10 लक्ष 11 लक्ष योनी केरळामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशुचे घरी, मानवाभितरी 4 लक्ष. किती झाल्या? व तुम्हीच बघा काय करायचं.
सगळ्याची टोटल 84 झाली की हो 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जळचेरी भोगाव्या 9 लक्ष 20 आणि 9 29 हा फक्त लक्ष नंतर लावू शेवट आपण फक्त 29 म्हणा 29 हा 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या किती झाल्या 40 दशलक्ष भोगाव्या पक्षांमध्ये पशुची घरी 30 लक्ष मानवा भितरी 40 लक्ष मानवा भितरी 40 लक्ष अंडज श्वेदज जारद उद्भिद हे 4 खाणी आहेत या अंडज श्वेदज जारद अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे श्वेद म्हणजे घामापासून निर्माण होणारे जारद म्हणजे जारापासून निर्माण होणारे अंडज श्वेदज जारद आणि उद्बीज उद्बीज म्हणजे आपले जे शेतातले बीज टाकले ते उगवतात ती बीज वगैरे असे जे खाणी आहेत या 4 खाणी या खाणी पण ह्या सगळ्या आटणार बरं का अंडज श्वेदज जारद उद्बीज आटे पण हरिनाम नाटे ते बळवे म्हणून कलियुगामध्ये भगवंताला जर प्राप्त करायचं असेल भगवंताला हे सांगू का भगवंत प्राप्त करणं फार अवघड आहे खऱ्या अर्थाने तो तुम्हाला प्राप्त आहे प्राप्त म्हणजे भेटलेला आहे देव भेटायची गरज नाही देव तुम्हाला भेटलेला आहे देव भेटलाय म्हणून तुम्ही कीर्तनाला आहात देव भेटलेला आहे म्हणून तुम्ही तुमचा काम धंदा करता देव भेटलेला आहे फक्त ते भेटलेला देव कळाव म्हणून एवढा अट्टहास आहे चला देव कळत नाही बरं का कळत नाही 36 वर्ष माझ्या शांती ब्रह्मनाथांच्या घरी 36 वर्ष देव पाणी भरत होते त्यांच्या घरी आता नागबाबा कोण होते संत होते पण त्यांना माहित नाही की देव माझ्या घरी म्हणजे जर संतांचे हे हाल आहे आपल्या घरी काय कोण बुवा आलाय कोणतरी जोग्या वारकरी कीर्तनकार वगैरे आहेत त्याचं काय घेऊन बसलं एवढं ये मुल्या कीर्तन निघून जाईल असं आपल्याला वाटतं आपल्या घरी प्रत्येक येणारा जीव हा ब्रह्म असतो हो कारण हे सर्व जे प्रसवले ते ब्रह्म आहे कारण मी म्हणत नाही प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता हे सर्व जग हे ब्रह्म आहे आणि हे ब्रह्म आहे हे कळण्यासाठी हे कीर्तन आहे आणि या कीर्तनामध्ये तुम्ही मनुष्य देह घेऊन आलात हे फार भाग्याचं आहे खऱ्या अर्थाने मनुष्य देहाचं कसं झालंय आपल्याला त्याची महतीच कळत नाही फुकट मिळाल्याची किंमत कळत नसते एखाद्या लाख रुपये जर फुकट मिळाले ना ते असे उधळतो आपण आणि ते जर घाम गाळून कमवतोय कष्ट करून मग विचार करावा लागतो नाही रे बाबा मी लय घाम गाळलाय असं खर्च करता येत नाही तसं आपल्या मनामध्ये याचं आहे मनुष्य देह खऱ्या अर्थाने फुकट मिळालेला नाही तो तुमच्या पूर्व पुण्याने हो पूर्व संचिताने तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे असलेली कर्म जी संचित कर्म या ठिकाणी भोगून तुम्हाला संपवायची आहे असा एवढा सुंदर मनुष्य देह मिळालेला आहे पण मिळालेला देह आपण तो 99.99% संसारामध्ये तो खर्च करत असतो संसारामध्ये त्याची वाट लावतो आपण आणि वगैरे एखादा 0.1% चला मंदिरात चला कीर्तन चालू चला कीर्तनाला 0.1% आपण त्याचा उपयोग करतो एक सांगू का सगळं करायचं आयुष आराम करायचा मजा करायची आपला काय धंदा काम धंदा असं सगळं करायचं पण हे सगळं करत असताना भगवंताला विसरायचं नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे काम करत असताना भगवंताचं नामस्मरण घ्या शरीर आहे ना हे आपल्याला भाड्याने मिळालेलं आहे कारण पेटी पकवान साऊंड सिस्टीम वगैरे आता हे कीर्तन आहे आणि कीर्तन झालं ह्या वस्तू गाडीत घालून न्यायच्या
नाही कीर्तन झालंय, पखवाद वाल्याकडं, पेटी वाल्याकडं ज्याची वस्तू आहे ना त्याची त्याला देऊन जायचं. मग काय दुःख आहे का? तसं आपलं शरीर आहे ना बघा, पंचतत्वापासून बनलेले. पाण्यापासून रक्त बनले, पृथ्वीपासून हाडं बनलेली आहेत, हवेपासून आपला श्वासोच्छ्वास आहे, सूर्यापासून आपल्यामध्ये जी गरमी म्हणतो ना, ताप म्हणतो, हो जठराग्नी तापतो, तो सूर्यापासून बनलेला आहे. हे सगळं पंचतत्वापासून आपलं आलेलं आहे. ज्यावेळेस शरीर सोडतो ही सगळी तत्व ज्याची त्याला जातात. हो, कुणी याचा अभिमान धरायचा नाही. अहो रामकृष्ण आले गेले त्यावेळी का ओसची पडले? भगवान राम आले, भगवान कृष्ण आले, ते आले, त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि एक दिवस निघून गेलं. तसं या संसारामध्ये आपण आलेलो आहोत एवढा सुंदर देह घेऊन. मग हा सुंदर देह आज ना उद्या जाणार ना. बघा, देहाला 3 प्रकारचा नाश आहे. त्याला पत्परता नाश आहे, त्याला आश्रय नाश आहे, त्याला स्वभावता नाश आहे. कुणी म्हणाल अहो आमचे आजोबा 105 वर्ष जगले, काही नाही, ठणठणीत होते, सगळे दात शाबूत, सगळं सुंदर चावायचे, काही त्रास नाही. बसल्या जाग्यावर गेले का? तो स्वभावता नाश आहे. शरीर हे स्वभावता नाशाने जाणार. हो, बाईकवर जोडपं गेलं, गाडी जाता जाता एखाद्या गाडीला ठुकली, त्याला म्हणतात आश्रय नाश. गाडीच्या आश्रयाने गेले आणि त्या गाडी खाली गेले, आश्रय नाश. हो, एखाद्याने मला गोळी मारू नये असा प्रकार होऊ नये, होणार पण नाही म्हणा. एखाद्याने मला चाकू खूप बसला, गोळी मारली, हा झाला परता नाश. शरीराला आश्रय नाश आहे, परता नाश आहे, नाही दोन्ही झालं. स्वभावता नाश आहे, त्याला रोग होईल, त्याला आजार होईल. आणि शरीर रोगितलेलं असतं बरं का. शरीर रोगाचे भंडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराची. शरीर आपलं एवढं घाणेरडं आहे. पशु पक्ष्यांचं शरीर उत्तम आहे, आपलं शरीर खूप घाणेरडं आहे. आपल्या शरीराला घाण वास आहे, वास नाही घाण वास म्हटलं. आपल्या शरीरासारखं घाणेरडं शरीर कुठल्याच पशुचं नाहीये. अहो शेळ्या, मेंढी, बकऱ्या, गाय, बैल वगैरे हे उत्तम शरीर आहे. हो, ते चावून तरी खात्यात, नाहीच खाल्लं तर चमडी तरी इथं पकडायला वापरतात ना. आपल्या शरीराचं काय करणार? चमडी काढून कुठला डोल बनवणार? आपल्या शरीराचं काही होत नाही. एक 3 तासात घाण वासायला सुरुवात होते. का? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली, नवाठाई फाटून गेली की तो आम्हासी दिधली दे. आपलं शरीर कसं आहे? रक्त रेत दुर्गंधी यांनी युक्त आहे. एवढं घाणेरडं शरीर आहे. पण याच शरीराने जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर हो, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. याच शरीराने ब्रह्म होता येते. ब्रह्म एवढी किमया या शरीराची आहे. मग मला सांगा, या शरीराला वाईट वळणावर न्यायचं की या शरीराला चांगल्या वळणावर न्यायचं? कोणत्या मार्गावर न्यायचं? तूच आहे तुझ्या जीवनाचा ज्ञानोबा काय सांगतायत? आपली आपण संसार बंधन, तुम्ही तुमची सुटका करू शकता. कोणत्या मार्गावर न्यायचं हे तुमच्या हातात आहे. ज्ञानोबांनी सांगितले, आता तुम्हाला समजा इथून मायला जायचंय बॉ. मग काही काय करतात? शॉर्टकट शोधतात आणि काही सरळ मार्गाने जातात. सरळ मार्ग चांगला शासकीय मार्ग बनवलेला आहे. आणि काही काय म्हणतात, तर शॉर्टकटनी जाऊ. शॉर्टकटनी तुम्ही जा आणि 10 मिनिटं मी म्हणतो लवकर पोहोचाल. आणि जो शासकीय रस्त्याने जाईल तो 10 मिनिटं उशिरा पोहोचेल. पण जर शॉर्टकट जातो ना, त्या शॉर्टकट वाल्याची गॅरंटी नसते. पोहोचायचं तर एकाच ठिकाणी, 10 मिनिटं का होईना उशिरा पोहोचणार तर जाणार तिथंच. मग शॉर्टकट कशाला शोधा? मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात, आगा उजू वाटा चालावी तरी का पायाची शिनवावे. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही सरळ मार्गाने चाला ना, उजू वाटा चाला, सरळ मार्गाने. अरे मार्ग एकच आहे,
मग एकच मार्ग आहे, शॉर्टकटने धोका असतो. तुम्ही हमला करेल, सर्पदंश होईल, काही आडवं येईल, काहीतरी घात होईल. सरळ मार्गाने माणसं असतात, सरळ मार्गाने चांगला माणूस जातो. शॉर्टकट मार्गाने चांगला असेलच असं नाही. तसं तुम्ही ज्या मार्गाने जाताय तो मार्ग ज्ञानोबारांनी, आणि खरं सांगू का, संतांनी आपल्याला वाट दाखवली. हो, तिन्हीची पंथी चालू जाता न पडे गुंथा, त्याच मार्गाने चाला. बाबांनो, आपल्या वडिलांनी माझ्या वडिलांची निरासेवा देवा, तुझी चरण सेवा, आपल्या वडिलांनी आपल्याला पायंडा पाडून दिलेला आहे. अरे बाबा, तू याच मार्गाने चल, तू असाच धंदा कर, तू असंच काम कर, निश्चित तुला तुझं योग्य स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या वाट्याला एवढंच असतं.